भन्नाट भ्रमंती आवडणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. आपणा सर्वांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मी आहे डॉक्टर शुभदा पुरोहित आणि आज आपण अमेरिकेतील मिशिगन या राज्यातले सगळ्यात मोठे शहर बघायला जाणार आहोत. या शहराला मोटर सिटी असेही संबोधले जाते. तुम्ही ओळखलेच असेल, आज आपण डेट्रॉईट बघायला निघालो आहोत. आम्ही आता डेट्रॉईटमध्ये आहोत. USA मध्ये रिव्हर आहे आणि रिव्हरच्या पलीकडे कॅनडाची बॉर्डर स्टार्ट होते. इथे हा कॅनडाचा फ्लॅग दिसतोय. आणि या बाजूला USA. ही डेट्रॉईट प्रिन्सेस नावाची क्रूज आहे. इथे आपण बॉर्डर क्रूज राईड घेऊ शकतो. एकाच वेळी दोन्ही देश या क्रूजमधून अनुभवता येतात. दोन देशांमधील बॉर्डर किती शांततापूर्ण असू शकते याचा अनुभव आपण घेऊ शकतो. ही आहे डेट्रॉईट नदी आणि नदीच्या पलीकडे आपल्याला कॅनडाची बॉर्डर दिसतेय. डेट्रॉईट शहराची स्थापना 1701 साली एका फ्रेंच अधिकाऱ्याने केली. या शहरात असणाऱ्या डेट्रॉईट या नदीवरून या शहराचे नाव डेट्रॉईट असे पडले आहे. 1900च्या दशकात हे शहर ऑटोमोबाईलचे केंद्र बनले. 2000च्या दशकात आर्थिक अडचणींमुळे डेट्रॉईटला दिवाळखोरी जाहीर करावी लागली होती. मात्र आता हे शहर पुन्हा उभे राहत आहे. व्यवसाय, कला, तंत्रज्ञान क्षेत्रांमुळे डेट्रॉईटमध्ये नवसंजीवनी आली आहे. या शहरामधून आपल्याला संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणा मिळते. आत्ता तुम्हाला स्क्रीनवर जी ट्रेन दिसत आहे तिचे नाव आहे डेट्रॉईट पीपल मूव्हर. ही येथील स्टायलिश मोनोरेल आहे. ही डाऊनटाऊन भोवती फिरते व जवळजवळ 5 किलोमीटरचे अंतर सतत कापत असते. ही उंच बांधण्यात आलेल्या ट्रॅकवरून फिरत असून पूर्णपणे स्वयंचलित आहे, म्हणजे या ड्रायव्हर नसतो. आणि विशेष म्हणजे ही मोनोरेल पूर्णपणे फ्री आहे. आम्ही सुद्धा या मोनोरेलने फिरलो. डाऊनटाऊनमधील सगळी ठिकाणे पाहायला आम्ही मोनोरेलचाच वापर केला. हा एक खूप छान अनुभव होता. ग्रँड सर्कस पार्क स्टेशनवर आपल्याला कॅचिंग अप नावाचा हा प्रसिद्ध ब्रॉन्झ स्टॅच्यू दिसतो. शिल्पकाराने इतके अप्रतिम काम केलेले आहे की हा अगदी खरा माणूस वाटतो. पीपल मूव्हरमध्ये बसण्याचा अनुभव शब्दात सांगणे कठीणच. लहान होते तेव्हा पेशवे पार्कमधील फुलराणीत बसल्यावर झालेल्या आनंदापेक्षा कणभर जास्तच आनंद मला झाला होता. शिवाय ही स्वयंचलित ट्रेन असल्याने त्याचे एक वेगळेच अप्रूप वाटत होते. अगदी पुढे एरवी ट्रेनचा ड्रायव्हर बसतो तिथे जाऊन व्हिडिओ काढण्याचा मोह झाला आणि आजूबाजूच्या प्रवाशांची पर्वा न करता पुढे जाऊन मी चक्क व्हिडिओ काढलासुद्धा. पुढच्या खिडकीमधून तर एखाद्या थीम पार्कमधील राईडमध्ये बसल्याचा भास होत होता किंवा मी स्वतःच ट्रेन चालवत आहे असेही वाटून गेले. एकंदरीत ही पीपल मूव्हर इतकी आवडली की यात बसल्यानंतर डेट्रॉईट डाऊनटाऊनला 2 फेऱ्या मारून होईपर्यंत आम्ही यातून उतरलोच नाही. आधी मनसोक्त डेट्रॉईट दर्शन करून घेतले आणि नंतर एका स्टेशनवर उतरून वेगवेगळी ठिकाणे पाहिली. पीपल मूव्हरमधून डेट्रॉईट शहर पाहताना आपण अचंबित होतो. काही वर्षांपूर्वी दिवाळखोरी जाहीर केलेले हे शहर आहे यावर विश्वास बसणे कठीण व्हावे इतके हे शहर सुंदर, सुनियोजित, विकसित वाटते. सगळीकडची स्वच्छता, अगदी नव्या वाटणाऱ्या इमारती लक्ष वेधून घेतात. हे शहर एकेकाळी जगाची मोटर राजधानी म्हणून ओळखलं जात होतं, कारण इथेच फोर्ड, जनरल मोटर्स, क्रिसलर यासारख्या दिग्गज वाहन कंपन्यांचा जन्म झाला. डेट्रॉईटमध्ये जनरल मोटर्सचे हेडक्वार्टर आहे. हे आमच्या आयटिनरीमधले एक महत्त्वाचे ठिकाण होते. गाडीप्रेमींसाठी लवकरच यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे. नंतर आम्ही काही महत्त्वाच्या मॉन्युमेंट्सना भेट दिली.
या शहराच्या आत्म्याचं प्रतीक असलेला द स्पिरिट ऑफ डेट्रॉईट स्टॅच्यू आम्ही बघितला. अमेरिकेचे सुप्रसिद्ध बॉक्सर जो लुई यांच्या शक्तीचं आणि अन्यायाविरुद्ध लढ्याचं प्रतीक असलेले जो लुई मॉन्युमेंट आम्ही बघितले. येथील कामगार चळवळीचे व मानवी संघर्षाचे प्रतीक असणारे ट्रान्सेंडिंग आर्च मॉन्युमेंटसुद्धा आम्ही बघितले. त्याशिवाय डेट्रॉईटची भेट अपूर्णच आहे. डेट्रॉईट रिव्हरफ्रंटमधील पार्कमध्ये आम्ही मनसोक्त वेळ घालवला. येथे ठेवलेली म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स हे आमच्यासाठी महत्त्वाचे आकर्षण होते. इथे संगीत निर्मितीचा आनंदसुद्धा आम्ही मिळवला. अशा पद्धतीने डेट्रॉईटमध्ये आम्ही भन्नाट भ्रमंती केली. तुम्हीसुद्धा नक्की अशी भ्रमंती करत राहा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा. धन्यवाद.